नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। ही ॲडव्हर्टाइजमेंट इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी BE किंवा पॉलिटेक्निक किंवा ITI केलेलं असेल ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे। म्हणजे ITIच्या विद्यार्थ्यांसाठी काही पोस्ट आलेले आहेत, काही पोस्ट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी आलेले आहेत, तर बघा काही पोस्ट BE केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आलेले आहेत। यामुळे बघा कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे, म्हणून हा फॉर्म तुम्ही भरायलाच पाहिजे। याशिवाय बघा कुठल्याही प्रकारची फीस तुमच्याकडून आकारण्यात येणार नाही। याशिवाय तुम्हाला परीक्षा सुद्धा द्यायची नाही आहे। ओके, तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे आणि जे विद्यार्थी इंटरव्ह्यू क्रॅक करतील त्यांचे सिलेक्शन होणार आहे। आता याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच बघा इस्रोतर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ओके, 27 तारखेला ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। लास्ट डेट वगैरे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। यामध्ये सर्वात आधी बघा, यामध्ये पदाचे नाव बघा, ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी। ओके, अप्रेंटिस पदासाठी जाहिराती निघत असतात आणि त्या सर्व जाहिराती ज्या बघा महत्त्वपूर्ण आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात। मी कितीतरी वेळा विद्यार्थ्यांना सांगत असतो की अप्रेंटिसशिप पदाच्या जे आहे फॉर्म आहेत, अप्रेंटिसशिप पदाचे जे फॉर्म आहेत ते तुम्ही भरायलाच पाहिजे। यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळणार असते। ओके, आणि काही विद्यार्थ्यांना यामध्ये परमनंट जॉबसुद्धा मिळत असतो। ओके, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना परमनंट जॉब मिळत नाही, परंतु कितीतरी विद्यार्थी बघा यामध्ये परमनंटसुद्धा होत असतात। ओके, भयंकर कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारे कमी मेहनत घेऊन जर तुम्हाला जॉब मिळत असेल तर तुम्ही नक्कीच बघा हे फॉर्म भरायलाच पाहिजे। ठीक आहे, आता यामध्ये बघा कोणत्या कोणत्या ब्रांचेससाठी किती किती जागा आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो। बघा, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड अलाइड ब्रांचेस, यामध्ये बेंगलुरू आणि लखनऊ हे जे आहेत लोकेशन आहे आणि यासाठी जागा आहेत 14 आणि 1। ओके, रिस्पेक्टिवली 14 आणि 1 यासाठी जागा आहेत। आता यानंतर ECE साठी सुद्धा आहेत आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत। यामध्ये BE किंवा BTech जे आहे कोणत्याही ब्रांचमध्ये असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, कोणत्याही ब्रांचमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलेली असेल, इंजिनिअरिंग म्हणजे BE किंवा BTech, तर ज्या विद्यार्थ्यांनी BE केलेला आहे त्यांच्यासाठी बघा एवढ्या जागा या आलेल्या आहेत। ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल ब्रांचसाठी सुद्धा आहे, एरोनॉटिकल ब्रांचसाठी सुद्धा आहे आणि बघा लायब्ररी सायन्ससाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत। फक्त लायब्ररी जे आहे MLISC नावाचा तुम्हाला कोर्स करावा लागतो। ज्या विद्यार्थ्यांनी MLISC नावाचा कोर्स केलेला असेल ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, बाकी जेवढ्याही ब्रांचेस आहेत आणि जेवढ्याही जागा आलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व BE केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे। कुठल्याही ब्रांचमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग BE किंवा BTech बघा। ओके, BE किंवा BTech तुमचे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, त्यानंतर बघा पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी इथे बघा मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आहे, सिव्हिल आहे, CS आहे। ओके, आणि त्यांच्यासाठी जागा बघा एवढ्या जागा त्यांच्यासाठी आलेल्या आहेत। ओके, आता इथे बघा कोणत्याही ब्रांचमध्ये तुम्ही डिप्लोमा केलेला असेल म्हणजे पॉलिटेक्निक तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कमर्शियल प्रॅक्टिस नावाची सुद्धा बघा इथे एक यांनी दिलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस अवॉर्डेड बाय रिकग्नाइज स्टेट बोर्ड। ओके, इन बघा रिस्पेक्टिव्ह फील्ड। ओके, तर कमर्शियल प्रॅक्टिससाठी ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। त्याच्यासाठी बघा 5 जागा यांनी दिलेल्या आहेत। ओके, 5 जागा सेपरेटली आहेत। ओके, त्यानंतर बघा आता ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत। इलेक्ट्रॉनिक्स, ओके, मशिनिस्ट, फिटर आणि वेल्डर, यामध्ये प्लेस तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता आणि जागासुद्धा बघा काही 4, 1, 1, 1, 1 आणि 1 अशा प्रकारे इथे यांनी वेगवेगळ्या जे आहे यांनी जागा दिलेल्या आहेत। आता बघा इलेक्ट्रॉनिक्ससाठी 4, 1, 1 म्हणजे टोटल बघा 6 जागा इथे आहेत। ओके, अशा प्रकारे तुम्ही जे आहे मोजायला पाहिजे। ओके, अशा प्रकारे तुम्ही स्वतः जागा मोजून घेऊ शकता। ठीक आहे, आता समोर बघा
सिलेक्शन प्रोसिजर. ओके, सर्वात महत्त्वपूर्ण आहे. मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की तुमची एक्झाम होणार नाही आहे. ओके, तर मग बघा, तुम्ही इथे बघा सांगतो, तुम्ही डिग्री केलेली असेल, ओके, आणि डिप्लोमा असेल तुमच्याकडे, म्हणजे पॉली आहे, ओके, किंवा तुम्ही ITI केलेलं असेल, ओके, तर तुम्हाला डिग्रीमध्ये, डिप्लोमामध्ये आणि ITIमध्ये ज्या मानाने तुम्हाला पर्सेंटेज तुम्हाला मिळालेले असतील, जेवढे तुम्हाला मार्क्स मिळालेले असतील, त्या मार्क्सच्या हिशोबाने तुमची लिस्ट लागणार आहे. ओके, आणि लिस्ट लागल्यानंतर बघा डायरेक्ट तुमचे सिलेक्शन होणार नाही, तर लिस्टमध्ये जे विद्यार्थी येतील त्यांचेच बघा फक्त इंटरव्ह्यू होणार आहेत. ओके, तर जे विद्यार्थी इथे सिलेक्ट होतील त्यांचे बघा इंटरव्ह्यू होतील. ओके, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारची फीस तुम्हाला इथे द्यायची नाही. आणि बघा, अशा प्रकारच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, कितीतरी विद्यार्थ्यांना माहिती नसतात, तर ते विद्यार्थी फॉर्म भरत नाही. तर तुम्ही जर याचे फॉर्म भरले तर कमीत कमी पर्सेंटेजमध्ये सुद्धा कितीतरी विद्यार्थी बघा यामध्ये लागत असतात. ओके, सिलेक्ट होऊन जात असतात कमी पर्सेंटेजमध्ये सुद्धा. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, तर प्रत्येक विद्यार्थी व्हिडिओ पाहून राहिलेला आहे, जर एज लिमिटमध्ये तुम्ही बसून राहिलेले आहेत, एज लिमिट मी तुम्हाला नंतर सांगतो, जर एज लिमिटमध्ये तुम्ही बसून राहिलेले आहेत तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे. ओके, फीससुद्धा काही नाही, परीक्षासुद्धा होणार नाही. ओके, तुमच्या डिग्रीच्या मार्क्सच्या बेसवर किंवा डिप्लोमा किंवा ITIच्या मार्क्सच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार. ठीक आहे. आता बघा समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट बघा, लास्ट डेट तुम्ही 21 तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे फॉर्म भरायचे आहे. आणि फॉर्म बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने वगैरे तुम्हाला फॉर्म भरायचा नाही. सिंपल फक्त त्यांना एक ईमेल तुम्हाला पाठवायचे आहे. सिंपल एक ईमेल पाठवायचे आहे. ईमेलमध्ये त्यांनी काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहे. बघा, 10वीचे प्रमाणपत्र मागितलेलं आहे, 12वीचे तुम्हाला मागितलेलं आहे, मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, दोनपैकी काही एक तुम्ही द्या. ओके, ITIचे तुम्हाला टाकायचे आहे प्रमाणपत्र, डिग्रीचं प्रमाणपत्र टाकायचे आहे किंवा डिप्लोमा आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट बघा, हे बघा नॅट्स एनरोलमेंट नंबर. ओके, नॅट्स एनरोलमेंट नंबर तुम्हाला टाकायचे आहे. आणि यासाठी तुम्हाला हे बघा इथे वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर ते देतात. ओके, तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला ईमेलमध्ये टाकायचा आहे. ओके, तर तुम्हाला जास्त काहीही करायचं नाही. फक्त या वेबसाईटवर तुम्ही जा, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक एनरोलमेंट नंबर तुम्हाला मिळेल आणि ईमेलमध्ये तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स सर्वच्या सर्व अटॅच करायचे आहेत. ओके, आणि हे जे आहे बघा एनरोलमेंट नंबर तुम्हाला तिथे टाकायचे आहे. आणि नॉर्मल ईमेल लिहून, ईमेल बघा ChatGPTवरून किंवा कुठूनही तुम्ही लिहून घेऊ शकता. खूप सिंपल असते ईमेल. या सिंपल ईमेल तुम्हाला लिहायचे आहे. ओके, नॉर्मली लिहितात तसे. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात, तुम्ही पॉलिटेक्निक केलेलं आहे, ITI वगैरे केलं आहे, तर बघा ईमेल वगैरे तुम्हाला लिहायला काही बघा कठीण गोष्ट नाही. ओके, आणि तुम्हाला बघा ईमेल कुठे पाठवायचे आहे आता. आणि आता बघा तुम्हाला ईमेल कुठे पाठवायचे आहे. बघा या 3पैकी एका ठिकाणी तुम्हाला ईमेल पाठवायचे आहे. ओके, नॉर्मली महाराष्ट्रातील विद्यार्थी बघा सदर्न रिजनमध्ये म्हणजेच दक्षिण भारतामध्ये पाठवतात. ओके, तर यावाल्या ईमेल IDवर तुम्हाला ईमेल पाठवायचे आहे. ठीक आहे, 21 तारखेपर्यंत तुम्हाला हे करायचे आहे. ओके, कुठल्याही प्रकारे फीस तुम्हाला भरायची नाही, फॉर्मसुद्धा भरायचा नाही आहे. सिंपल ईमेल तुम्हाला फक्त एक पाठवून द्यायचे आहे आणि मोकळं व्हायचे आहे. ओके, अजिबात टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही. ठीक आहे. आता समोर बघा इंटरव्ह्यूच्या तारीख आणि पत्तासुद्धा दिलेला आहे. हा आहे पत्ता. ओके, हा पत्ता आहे, तुम्हाला तिथे जायचे आहे. आणि बघा इथे डेटसुद्धा यांनी इंटरव्ह्यूची दिलेली आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल करायला काही प्रॉब्लेम नाही ते विद्यार्थी तिथे जाऊ शकता. तुम्हाला बघा खूप आरामामध्ये तुम्हाला भारतातील एक सर्वात जास्त प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूटमध्ये काम करायची संधी मिळून राहिलेली आहे. तर ही संधी तुम्ही, या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्यातून जर काही महत्त्वपूर्ण माहिती राहून गेलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.